नमस्कार, मी डॉक्टर अंजली स्वागत करते तुम्हा सर्वांचं सुंदर माझे घर या आपल्या YouTube चॅनेलवर। आज आपण पाहणार आहोत शरीरातील उष्णता गायब करणारे उपाय। उष्णतेचा ज्यांना त्रास आहे त्यांनी अति मसालेदार, अति चमचमीत पदार्थ खाणे टाळावे। भर दुपारी 12 वाजता अति प्रखर ऊन असते, त्यामुळे त्याच्या आधी अर्धा तास आणि नंतर अर्धा तास घराबाहेर जाणे टाळावे। बाहेर जाणे जर आवश्यकच असेल तर स्कार्फ बांधून किंवा गॉगल घालून जावे। अति प्रमाणामध्ये चहा कॉफीचे सेवन करणे बंद करावे। अति मांसाहार किंवा अल्कोहोलचे जर तुम्ही सेवन करत असेल तर तेही बंद करा। ज्या लोकांना उष्णतेचा अति त्रास होतो त्यांनी शक्यतो बाजरी खाणे टाळावे, त्याऐवजी ज्वारी, गहू किंवा राजगिऱ्याचे सेवन करावे। कडधान्याचा जर विचार केला तर हुलगे हे अति उष्ण असतात, त्यामुळे ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी हुलगे खाणे हे वर्ज्य करावे। त्याऐवजी हिरवे मूग, वाटाणा, हरभरा यासारख्या कडधान्याचे तुम्ही सेवन करा। पालेभाज्यांपैकी तांदूळचा, राजगिरा आणि कोथिंबीर ह्या भाज्या ह्या शरीरातील उष्णता कमी करतात। फळभाज्यांमध्ये भोपळा, दोडका, कारले या भाज्यांचे सेवन करावे। फळांमध्ये आंबा आणि पपई हे शरीरातील उष्णता वाढवणारे पदार्थ आहेत, त्यामुळे यांचे सेवन अल्प मात्रेमध्ये करावे। द्राक्ष, अंजीर, केळी, आवळा तसेच डाळिंब ही फळे ही उष्णता कमी करतात। ड्रायफ्रुट्सचा जर विचार केला तर काजू, अक्रोड आणि पिस्ता हे शरीरातील उष्णता वाढवणारे पदार्थ आहेत, त्याऐवजी अंजीर, मनुका, जर्दाळू हे शरीरातील उष्णता कमी करतात। फ्रेंड्स, यासोबतच वेगवेगळ्या प्रकारचे कोल्ड ड्रिंक्स, आईस्क्रीम आणि फ्रीजमधील थंड पाणी हेही शरीराची उष्णता वाढवते, त्यामुळे शक्यतो आईस्क्रीम किंवा कोल्ड ड्रिंक्स घेणे टाळावे। त्याऐवजी नारळ पाणी, उसाचा रस, कोकम सरबत, कैरीचे पने या गोष्टी जर तुम्ही घेताल तर हे पदार्थ नक्की शरीराची उष्णता कमी करतील। आणि फ्रेंड्स, फ्रीजमधील पाण्याच्या ऐवजी तुम्ही माठामधील पाणी प्या। माठातील पाण्यामध्ये जर तुम्ही वाळ्याची पुरचुंडी ठेवली तर त्यामुळे त्या पाण्याचे गुणधर्म तर वाढतीलच आणि ते पाणी अधिक शीत होईल। सगळ्यांच्या सोबतच पादाभ्यंग म्हणजे पायाला मसाज करणे यामुळेही शरीरातील उष्णता कमी होते। पादाभ्यंग करण्यासाठी तुम्ही खोबरेल तेल किंवा तुपाचा वापर केला तरीही चालेल, आणि जर तुम्हाला काशाची वाटी मिळाली तर त्याने जर पादाभ्यंग केलं तर शरीरातील उष्णता बऱ्यापैकी कमी होण्यास मदत होते। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ इतरांच्या सोबत शेअर करा आणि जर तुम्हाला याबद्दल काही शंका असतील तर मला नक्की विचारा। आपल्या सुंदर माझे घर या YouTube चॅनेलवर वैद्यकीय माहिती अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करते। ज्यांनी आपल्या चॅनेलला आजपर्यंत सबस्क्राईब केले नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत। तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे सेफ। थँक्यू।